बुलढाण्यात अतिशय साध्या पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा। लंपी आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोळा सणावर विरजण। बुलढाणा जिल्ह्यात जनावरांवर लंपी आजाराचा मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरे एकत्र आणून पोळा भरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे। यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय। परंतु वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बैलांप्रती उतराई आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा केवळ एकच दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांनी अतिशय साध्या पद्धतीने पोळ्याचा सण साजरा केलाय। आमदार संजय गायकवाड यांनी पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करून त्यांना गोडधोड खायला देऊन त्याचबरोबर जुना गाव वेशीवर असलेल्या बळीराजाच्या स्मारकावर येऊन बळीराजासह बैलांच्या पुतळ्याचे देखील पूजन करून हार अर्पण केले आणि अतिशय कमी बैल सहभागी करून घेत बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली। यावर्षी शेतकऱ्याच्या उत्साहात लंपी आजाराने विरजण पाडल्याचं पाहायला मिळत आहे। एवढं पाहिला जमत बाबाच्या राज्यातले मोठा बैल आहे। का तू लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरता जिल्हाधिकारी आदेश काढले, परंतु आता काही बैलांची संख्या एवढी राहिली नाही की पोळ्यामध्ये प्रादुर्भाव होईल। वास्तविक लंपीचा आजारचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर बाजार बंद केले पाहिजे। तुमचा बाजार 8 तास भरतो आणि पोळा अर्धा तास भरतो। त्याच्यामुळे ही जी हिंदू धर्मातली शेतकऱ्यांची महत्त्वाची परंपरा आहे पोळा, वर्षभर त्या बैलाने राबायचं आणि आजच्या दिवशी शेतकऱ्या ऋणी व्हायचं, त्या बैलाची पूजा करायची, त्याला मान द्यायचा, त्याला गोडधोड द्यायचं आणि उतराई व्हायचा आजचा दिवस आहे। त्याच्यामुळे आम्ही आदेशाचा तर काही विषय नाही आहे, परंतु आम्ही बुलढाण्यामध्ये बैलांचा पोळा साजरा केला, त्याची पूजा केली। या जुन्या गावच्या वेशखाली आम्ही त्याचा मान त्याला या ठिकाणी दिला आणि आत्ताच आपल्या साक्षीने हा पोळा या ठिकाणी